अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील अचलगाव चौकीजवळ अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री 11:30 ते 12 वाजण्याच्या सुमारास 3 वाहनांचा विचित्र अपघात। या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल 10 तासांहून अधिक काळ ठप्प झाली आहे। अपघातानंतर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे। या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र पोल्ट्री फार्मच्या पिकअप वाहनातील अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाला असून अपघातातील 3ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली। अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले। यंत्रणांच्या अथक प्रयत्नानंतर हळूहळू वाहतूक पूर्ववत करण्यात येत आहे। दरम्यान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत होत आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। पूना से आ रहा है, सुबह 6 बजे से इधर ही जाम में लगा हूँ। 6 बजे से इधर कैला संगमनेर चौराहे से कोपरगांव इतना ही पार किया है, 3 किलोमीटर ही आया हूँ। पूरा जाम लगा पड़ा है इधर, यहाँ से वहाँ तक का। क्या दिक्कत है बताइए आपको? वो आगे एक गाड़ी और चल रहा है, उसने बताया कि गाड़ी एक्सीडेंट हुआ है। 2 ट्राले आपस में भिड़ंत हुआ है, इसके लिए पूरा रोड जाम पड़ा है।